नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बार्शी शहरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आता आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जी हाक दिलेली आहे, मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे, ह्याच आरक्षणाच्या मुद्द्याला धरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साखळी उपोषण सुरू आहे. मग ह्याच अनुषंगाने बार्शी तहसीलसमोर सुद्धा या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की गरजवंत मराठ्यांचा साखळी उपोषणाचा एक लढा सुरू आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे या मुद्द्याला जे धरून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे, त्या उपोषणाला एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी मावळे बसलेले आहेत. तर आपण त्यांची नेमक्या आता प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं काय ते मराठा आरक्षणाचा तर मुद्दा आहेच, परंतु हे आंदोलन आणखी किती तीव्र होत जाणार आहे आणि नेमकं त्यांचं आता बार्शी तालुक्यामध्ये कुठे कुठे हे आंदोलन सुरू आहे, आणखी त्यांचं पुढचं नियोजन काय आहे. आपलं नाव काय? जय जिजाऊ जय शिवराय. मी आनंद काशीद. आजपासून बार्शी तहसील कार्यालयासमोर मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आमरण साखळी उपोषण या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बार्शी शहर आणि बार्शी तालुक्यातील आंदोलनं चालूच राहणार आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. आमचा लढा आरक्षण मिळाल्यावरच संपेल, तोपर्यंत लढा चालूच राहणार आहे. नारायण राणे यांनी सांगितलं होतं की एकंदरीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे, म्हणजे OBC मधून तरी सध्याची गरज नाही. काय सांगा? नारायण राणेचा आणि गोरगरीब मराठ्यांचा मला वाटतं संपर्क फार कमी आहे. नारायण राणेला गरज नाही आरक्षणाची, पण नक्कीच महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांना, जो शेतीवरती मराठा अवलंबून आहे, त्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा ह्या दोन संकल्पना कुठेतरी समोर येत आहेत आणि प्रस्थापित मराठा हा कुठेतरी ह्या आंदोलनापासून कुठेतरी लांब जाताना दिसतोय. म्हणजे ह्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे आता या ठिकाणी आपलं लिहिलेलं आहे गरजवंत मराठ्यांचा लढा, त्याच प्रमाणात मग जो प्रस्थापित मराठा आहे, म्हणजे सदन मराठा आहे, तो यात कुठेतरी सक्रिय होताना दिसत नाही. काय सांगाल? मुळातच आरक्षणाची गरज ही का पडली ही पहिल्यांदा आपण शोधणं गरजेचं आहे. मराठा समाज हा 95% हा शेतीवर अवलंबून आहे आणि मागच्या 20 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर शेती आणि तोटा हे जणू काही एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या. त्या मराठ्यांनी राबायचं, रात्रीचा दिवस करायचा, शेतामध्ये पिकवायचं आणि पिकलेला माल विकत नाही. आमचा बऱ्याच वेळा विकला तर त्याला भाव येत नाही, ही मराठ्यांची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या लक्षात आलं की शाश्वत उत्पन्नाचा मार्ग कुठला आहे, आपला प्रपंच व्यवस्थित चालवायचा असेल तर तो एकमेव आहे की नोकरी. हा मार्ग सगळ्यात चांगला आहे. म्हणून मराठा समाज नोकरीकडे आता आकर्षिला गेलेला आहे. आणि तुम्ही जे म्हणला आता की प्रस्थापित आणि विस्थापित मराठे, तर विस्थापित ह्याच्यामुळं झालेत शेतीवरती अवलंबून राहिल्यामुळे, आणि त्यांनाच माहिती आहे की किती अडचणी आहेत. ती जे प्रस्थापित आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे धनवान लोक आहेत, ते सगळेच आमच्या विरोधात अशातला भाग नाही. फक्त ज्यांचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टीवरती चालतं ते फक्त मराठ्यांच्या विरोधात आहेत. सगळे मराठे जे गर्भश्रीमंत आहेत ते सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत. मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे, फक्त ज्यांचं राजकारण त्याच्यावरती अवलंबून आहे असे फक्त मराठे आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही आत्ता जसं नारायण राणेचं सांगितलं असेल, तर मला वाटतंय नारायण राणेच्या डोक्यामध्ये सुद्धा हा विचार आला नसेल की मराठ्यांना आरक्षण नको वगैरे असं म्हणण्याचा. परंतु नारायण राणेचं राजकारण ज्यांच्या हातात आहे त्यांनी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही असं बोलावं लागतंय, म्हणून नाईलाजानं नारायण राणेसारखी माणसं मराठा आरक्षणाच्या विरोधातलं स्टेटमेंट त्या ठिकाणी देतात, असं आमचं म्हणणं आहे. सर्वसामान्य मराठ्यांचं असं म्हणणं आहे. नारायण राणेसुद्धा आमच्या आरक्षणाच्या विरोधात नाहीत. मराठा आणि OBC हे हा वाद पेटवण्याचं कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये कुठं दिसतंय, असं लक्षण दिसतंय काय? मुळातच ज्या विचारांचं सरकार आता राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, त्यांचा विचारच हे सांगतो की फोडा आणि राज्य करा. फक्त फोडाफोडीवरती यांचं राजकारण अवलंबून आहे. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कशी फूट पाडता येईल, त्याला कशी बगल देता येईल, हा बघण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. तो होता, ते आता हातबल झालेले आहेत.
मी तुमच्या माध्यमातून सांगतो की मागच्या 8 दिवसामध्ये ओबीसी बांधवांनी सुद्धा आम्हाला विरोध करायचा बंद केलेला आहे. त्यांच्या लक्षात आले, गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांना माहीत आहे, साधं मराठा समाजातील एखाद्या मुलाचं ॲडमिशन इंजिनिअरिंगला जरी घ्यायचं म्हणलं तर मराठा समाजातल्या त्या पालकाला कुणाकडून तरी उसणं पासणं पैसे घेऊनच त्याचं ॲडमिशन करावं लागतं आहे. आणि ओबीसी बांधवांचं सहज त्या ठिकाणी ॲडमिशन होतं आहे. त्याच्यामुळं त्या गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांना माहीत आहे, मराठ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ती साधं पोराचं BA ॲडमिशन घेऊ शकत नाही ती. हे त्यांना जाण असल्यामुळं सर्वसामान्य ओबीसी आमच्या विरोधामध्ये नाही. फक्त ओबीसीवरती ज्यांचं राजकारण अवलंबून आहे ते फक्त विरोध करत होते, आता ते सुद्धा करत नाहीत. त्याचं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. छगन भुजबळ मागच्या 15 दिवसापूर्वी थोडंफार कुठं बोलायचे की मराठ्यांना आम्ही घेणार नाही, आम्ही त्यांना आमच्या 50% जाती येऊ देणार नाही, ओबीसीत येऊ देणार नाही. पण ज्या दिवशी जरांगे पाटलांची सभा येवल्यामध्ये झाली, प्रचंड मोठ्या संख्येने झाली, येवल्यामध्ये अशी चर्चा छगन भुजबळांना ऐकायला मिळायला लागली की तुम्हाला तर आता आम्ही पाडलंच, पण किती मतानं पाडायचं ह्याची फक्त चर्चा त्यांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ओबीसी आरक्षण जाऊ द्या तिकडं खड्ड्यात, आता माझं राजकारण महत्त्वाचं आहे, माझी खुर्ची टिकली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची फक्त धडपड आहे. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सामान्य ओबीसी अजिबात नाही. सामान्य ओबीसी हा मराठ्याच्या सोबत आहे. मी तुम्हाला आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगतो की बार्शी तालुक्यातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये आंदोलन चालू होताना आंदोलनाची सुरुवातीचं प्रतिमापूजन असेल किंवा आंदोलनाची सुरुवात धनगर बांधव आणि ओबीसी बांधव करत आहेत बार्शी तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं आमच्या विरोधामध्ये कुणीही नाही. मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळालं पाहिजे हीच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांची आणि सोबतच सर्व समाजांची भावना आहे. पंढरपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे आणि त्या ठिकाणी मनसे, राष्ट्रवादी, ठाकरे गट, शिंदे गट किंवा काँग्रेस इतर जे काही गटाचे पदाधिकारी असतील त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली. बार्शी तालुक्यातनं असा कुठं उठाव झालेला आहे का? नक्कीच होईल, कारण त्याची सुरुवात होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण नक्कीच मी तुम्हाला सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये बार्शीतल्या सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी राजीनामासुद्धा देतील. बार्शी तालुक्यामध्ये सध्या किती ठिकाणी गावबंदी किती ठिकाणी केलेली आहे आणि आंदोलन किती ठिकाणी अशा साखळी उपोषण सुरू आहे? जसे काल आपल्याला माहिती आहे की काल मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. तर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील खेडोपाड्यांमध्ये, शहरांमध्ये एक आव्हान केलं आहे की जिथे ते शक्य असेल तिकडे तुम्ही उपोषण सुरू करा, साखळी उपोषण करा किंवा उपोषण सुरू करा किंवा कॅन्डल मार्च काढा, अशा विविध प्रकारचे त्यांनी आपल्याला आंदोलनाची दिशा दाखवून दिली आहे. तर काल बार्शी शहरामध्ये 4 खेडेगावांमध्ये उपोषण सुरू झालं आहे आणि आज हे बार्शी शहर 5वं आणि उद्या आणि परवा अशा ह्या 2 दिवसांमध्ये 100 खेडेगावांमध्ये बार्शी तालुक्यामध्ये टोटल 140 गाव आहेत. त्यातील 100 खेडेगावांमध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणे ताकदीने 100 गावांमध्ये आपलं हे आंदोलन सुरू होणार आहे. गावबंदी किती ठिकाणी तालुक्यामध्ये करण्यात आली आहे? तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये गावबंदी होईल असं जाहीर केलं आहे समाजांनी. आपलं तर आत्ताच आपल्यासोबत कुठल्या गावाचे तुम्ही? गौडगावचे आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी पण आज ठराव तहसीलला दिला की आमच्या तालुक्यामध्ये आजी माजी मंत्र्यांना, आमदारांना गावबंदी करण्यात यावी. तर असं आता हे वनवा जो आहे आता पेटत चालला आहे. पूर्ण तालुक्यामध्ये पसरायला 2 दिवसाचा फक्त वेळ लागेल आणि जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये गावबंदी होईल मंत्र्यांना, आमदारांना. आता या ठिकाणी जे आमदार आहेत, BJP समर्थक आहेत, त्यांच्याशी आपलं ह्या म्हणजे आरक्षणासंदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासंदर्भात काय बोलणं झालं का? किंवा तशा प्रकारे इथं तुमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते भेटीसाठी आलेले आहेत का? किंवा काय चर्चा फोनद्वारे इतर काय झालं का? नाही, अजूनही असं काही आत्ता जे विद्यमान आमदार आहेत बार्शीचे यांच्याकडून तरी काही चर्चेचं किंवा असं काही प्रस्ताव म्हणा किंवा असं संपर्क पण झालेला नाही. आणि मुळात बघायला गेलं तर हा राज्यव्यापी विषय झालेला आहे. त्यामुळे इथं आमदार वगैरे सगळे किरकोळमध्ये निघत आहेत. सगळ्या लोकांचा रोष जो आहे तो आमदारांवर आहे, मंत्र्यांवर आहे. त्यामुळे ह्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही. आत्ता जी काही किंमत जी खरी आहे ते वरती सत्तेत जे बसलेत, देशाच्या पातळीवर किंवा राज्य पातळीवर ज्यांच्या हातात खरा निर्णय आहे त्या लोकांच्या हातात सगळा निर्णय आहे. त्यामुळे असे आमदारांना कित्येक आता लोक राजकारण्यांना, आमदारांना समाज काही कोणाला विचारत पण नाही आणि त्यांना धरत पण असं गिनत पण नाही. आरक्षणाला आधी सांगितलं जातं की पवारांनी विरोध केला किंवा त्यांनी मिळू दिलं नाही. परत फडणवीसांनी सुद्धा त्याचप्रमाणे भूमिका घेतली असं सांगितलं जातं. आता एकनाथ शिंदे आहेत, परंतु त्यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की मी मिळवून देणार, परंतु त्यातही आता कुठेतरी हा जो विषय आहे हा न्यायालयीन विषय आहे असं सांगितलं जातं. मग आता नेमकं आरक्षण मिळत का नाही
ह्याविषयी नेमकं शेवटची आपली काय भूमिका आहे आणि या दोषी कुणाला धरताय आत्तापासून ते सुरुवातीपर्यंत? आता सुरुवातीपासून जर पाहिला बघितलं तर अण्णासाहेब पाटलांनी 1980 साली पहिलं आंदोलन उभं केलं, मोठं आंदोलन झालं आणि ह्या 40 वर्ष आता जवळजवळ होऊन गेले. आता 40 वर्षामध्ये आपण वेगवेगळे टप्पे पाहू शकतो. 40 वर्षा अगोदर एवढी समाजाला तीव्रता वाटली नव्हती की आंदोलन म्हणजे आरक्षण मिळावं. त्यावेळेसचा मराठा ही म्हणजे पाहायला गेलो आपण तर जमिनी सर्व होत्या सगळ्यांना. आता त्या काळाच्या ओघामध्ये त्या जमिनीचे तुकडे झालेत, आपले म्हणजे पुढे वंशावळ वाढली, हे वाढलं, त्यामुळे ते जमिनीचे तुकडे होऊन अल्पभूधारक झालं आहे. एक 20 वर्षाखाली एवढी समाजाला गरज वाटत नव्हती. काही जण भरपूर म्हणजे की आम्ही मराठा होता, आम्हाला आंदोलनाच्या म्हणजे आरक्षणाची काही गरज नाही, तेव्हा मागासवर्गीय समाज पण तेव्हा त्यांना जास्त गरज होती. पण पुढे काळाच्या ओघामध्ये जसं जशी स्पर्धा वाढली, मराठा समाजाची शेती जी आहे ती कमी झाली, वाटण्या झाल्या शेतीमध्ये, तेव्हा खरं तर आरक्षणाची आत्ता खरी तर जाणीव म्हणजे किंमत, आरक्षण किती गरजेचं आहे हे समाजाला कुठेतरी आत्ता कळायला लागलं. आणि या 10-20 वर्षामध्ये, मागील 10 वर्षामध्ये तर तीव्रता अजूनच वाढली. याचं कारण असं की जेवढ्या सरकारी नोकऱ्या असतील, सर्वांना समान शिक्षण तर मिळतंच, आरोग्यही सगळं मिळतं आहे सरकारतर्फे, सर्व समाजांना ह्या गोष्टी मूलभूत गोष्टी पुरवल्या जातात. पण अडचण कुठं होती की जेव्हा कुठल्या स्पर्धा परीक्षा किंवा कुठं महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायची वेळ येते विद्यार्थ्यांना, तेव्हा काय वाटतं की अरे हा वेगळ्या समाजाचा माझा मित्र आहे, मी वेगळ्या समाजाचा आहे, आम्ही दोघं अभ्यास करतो, दोघं हे करतो आहे, पण मला कमी मार्क असूनसुद्धा माझ्या मित्राला सहजपणे मिळाली. तर ती जी कुठं जी अन्यायाची भावना जी वाटली ना, की बाबा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये, की माझी मेहनत कुठं कमी पडते का, ह्या मेहनतीला कसं मी काय चूक केली आहे, मी ह्या मराठा समाजामध्ये जन्मलो ही माझी चूक आहे का, ओपन कॅटेगरीमध्ये जन्मलो ही चूक आहे. तर या गोष्टी बघता आत्ता ही तीव्रता खूप वाढली आहे. आणि ह्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं आहे समाज किती रस्त्यावर उतरला आहे. कोपर्डीच्या ताईमुळे आला रस्त्यावर, परत मनोज जरांगे पाटलांमुळे रस्त्यावर आला आहे. तर ह्याच्यावरून एक कळालं की जर नेतृत्व जर प्रामाणिक असेल, कुठेही त्या मनामध्ये थोडी पण हे खोट नसेल, तर समाज पूर्ण एकवटतो आणि ती भूमिका लावून धरतो. यामध्ये राजकीय उदासीनता दिसते का मराठा आरक्षण लांबणीवर पडल्यामुळं? 100% राजकीय उदासीनता तर आहेतच. आता आपण बघतोय मध्ये आरक्षण मिळालं होतं, पण कुणातरी सांगण्यावरून कुणीतरी याचिका दाखल केली, हे केलं ते केलं, त्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला राजकारण उघडपणे दिसलं. आणि मगाशी तुम्ही मुद्दा मांडला होता की शरद पवारांचा, की तेव्हा त्यांच्याकडे सत्ता असतानासुद्धा आरक्षण का नाही मिळालं. पण तेव्हाच समाजाची तीव्रता तेवढी नव्हती तेव्हा, की मराठा समाजाला वाटत नव्हतं की 1990च्या काळात की मला आरक्षण मिळावं. तेव्हा असे आपल्याला मोठे आंदोलन दिसले नाहीत. आत्ता आंदोलन दिसत आहेत. आत्ता जे सत्तेमध्ये आहे त्यांना आपण ते विचारायला पाहिजे ती गोष्ट, आत्ता तुम्ही काय करताय, मागे बोट दाखवू नका, आत्ता काय करताय हे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आत्ता त्यांच्या हातात आहे. हातात का आहे म्हणतो की भाजप आता सत्तेवर आहे, केंद्रात पण त्यांची सत्ता आहे आणि राज्यात पण त्यांची सत्ता आहे. तर जी काही आरक्षणाची मर्यादा त्यांना जी ओलांडता येत नाही वगैरे ते म्हणत आहेत, त्यासाठी तुमच्याकडं तुम्ही कायदा करू शकता. तुमच्या दोन्ही हाऊस, राज्यसभेमध्ये तुमची मेजॉरिटी आहे, लोकसभेमध्ये तुमची मेजॉरिटी आहे, तिकडे जर तुम्ही कायदा केला की तर सर्व म्हणजे बहुमताने संमतीने पास होणार आहे. तरी अशा गोष्टी पण त्यांना करता येऊ शकतात. तर ते म्हणत आहेत की आता एकनाथ शिंदे पण तुम्ही पण म्हणले की शपथ घेतली महाराजांची, तर काहीतरी नियोजन असेल देतील, म्हणजे एवढीची शपथ घेत आहे म्हणल्यावर काहीतरी त्यात महाराजांची राजकारण दिसतं. महाराजांची शपथ तर कोण खोटी घेणार नाही, पण आता काय अडचणी आहेत ते उघड पण बोलत नाही आहेत. वेळ त्यांनी 30-40 दिवसाची मागून घेतली, त्यामुळे निर्णय पण झाला नाही आहे. तर मग अडलं खरं कुठं नेमकं काय, ह्यांचं खरंच राजकारण फक्त समाजाला वेड्यात काढायचं आहे, काहीतरी परत दुसरा मुद्दा यामध्ये घालून कुठे डायव्हर्ट करायचा विषय, असे पण गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे सर्व समाजाने आत्ता तरी सावध राहण्याची आणि एकदम तल्लख राहण्याची गरज आहे, की लक्ष ठेवून की आपण दबाव निर्माण त्यांच्यावर करायला कुठे आपण कमी पडलो नाही, एवढं ते बघणं गरजेचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी सकल मराठा समाजाचे हे सर्व काही नेतृत्व करणारे किंवा या ठिकाणी सकल मराठा समाजाचे हे मंडळी होते. त्यांनी सांगितलेलं आहे की नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, त्यांनी जी काय भूमिका मांडली ती भूमिका समाजाच्या विरोधात होती का नव्हती हे तपासावं लागेल. परंतु सदन जो प्रस्थापित आणि विस्थापित मराठा हा जो आहे, यामध्ये जो सदन मराठा आहे हा सुद्धा ह्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. परंतु कुठेतरी ज्याचं राजकारण आडलेलं आहे, नडलेलं आहे, हाच कुठेतरी सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी कुठेतरी यातून पळवाट काढताना दिसतोय, त्याची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. अशा प्रकारची एक महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा जर लवकरात लवकर निर्णय नाही झाला तर त्याची तीव्रता आणखी वाढत जाणार आहे, हे तर नक्कीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये हाच मराठा समाज आणखी जे 58 मोर्चे शांततेत मधून काढलेले आहेत आणि ह्या 58 मोर्चानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने जे नेतृत्व मराठा समाजाला आरक्षणासाठी लाभलेलं आहे, हे आता नेमकं येणाऱ्या काही दिवसामध्ये कोणती भूमिका आणि मराठा समाजाला
कोणत्या आंदोलनाच्या नेतृत्वाच्या दिशेने घेऊन जातं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन धीरज शेळकेसह सिद्धार्थ वाघमारे, बार्शी.